नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. जेव्हा दोन व्यक्तींमधील संवाद पूर्णपणे बंद होतो तेव्हा त्या शांततेचा त्रास कोणाला जास्त होतो, स्त्रीला की पुरुषाला? आज मी तुम्हाला अशी एक मनोवैज्ञानिक सत्य परिस्थिती सांगणार आहे जिचा तुम्ही कदाचित कधी विचारही केला नसेल. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर तुम्हाला समजेल की ही शांतता फक्त वेदना देत नाही तर कोणाची तरी संपूर्ण दुनिया उद्ध्वस्त करून टाकते. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शांततेमागचे खरे मानसशास्त्र सांगणार आहे. स्त्री आणि पुरुषाच्या डोक्यात काय चालते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेळेनुसार ही वेदना कशी बदलते. आणि हो, कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या मते कोणाला जास्त त्रास होतो. मला तुमचे मत जाणून घ्यायचे आहे. चला सुरुवातीपासून समजून घेऊया. जेव्हा एखादे नाते सुरू होते तेव्हा गोष्टी कधीच संपत नाहीत. फोनवर तासनतास बोलणे, भेटल्यावर न थांबता प्रत्येक छोटी गोष्ट, प्रत्येक भावना शेअर केली जाते. सकाळी उठल्यावर पहिला मेसेज आणि रात्री झोपण्यापूर्वी शेवटची गोष्ट. पण हळूहळू काहीतरी बदलू लागते. आधी उत्तरांना उशीर होऊ लागतो. फक्त 5 मिनिटे म्हणून तासनतास निघून जातात. मग एकेका शब्दात बोलणे संपू लागते. हो ठीक आहे, नंतर बोलूया. आणि मग एक दिवस पूर्णपणे शांतता पसरते. कोणताही फोन नाही, कोणताही मेसेज नाही, काही बोलणे नाही, फक्त सन्नाटा. आता प्रश्न हा आहे की ही शांतता कशी आली, ही कोणी निवडली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे याचा त्रास कोणाला जास्त होतो? मानसशास्त्र सांगतं की या सायलेन्स किंवा शांततेमागे 2 अगदी भिन्न मानसिक प्रक्रिया काम करत असतात आणि याच प्रक्रिया ठरवतात की वेदना नेमकी कोणाच्या वाटेला जास्त येणार. जर तुम्हाला हे वास्तव जाणून घ्यायचं असेल तर आत्ताच लाईक बटन दाबा, कारण आता मी जे सांगणार आहे ते तुमचा विचार करण्याची पद्धत पूर्णपणे बदलून टाकेल. चला आधी पुरुषाचं मन समजून घेऊया. पुरुषाचा मेंदू हा मुळात प्रॉब्लेम सॉल्विंग मॉडेलवर काम करतो. मानसशास्त्रात याला इन्स्ट्रुमेंटल थिंकिंग म्हणतात. जेव्हा एखाद्या नात्यात संवाद बंद होतो तेव्हा पुरुषाच्या मनात पहिला विचार येतो की आता बोलून काहीच फायदा नाही. त्याला वाटतं की जर प्रत्येक चर्चेचं रूपांतर वादातच होणार असेल तर त्यापेक्षा गप्प राहिलेलं काय वाईट. पण इथे एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. पुरुषाला लहानपणापासून एकच गोष्ट शिकवली जाते, मजबूत बना, रडू नका आणि आपल्या भावना कोणाला दाखवू नका. हे सामाजिक दडपण त्यांच्या मेंदूत इतकं खोलवर रुजलेलं असतं की नात्यात समस्या आल्यावर तो संवादापेक्षा इमोशनल डिटॅचमेंट म्हणजे स्वतःला भावनिकदृष्ट्या वेगळं करणं जास्त पसंत करतो. तो स्वतःला बजावून सांगतो, मी ठीक आहे, मला कोणाचीही गरज नाही. आणि मग सुरू होतो स्वतःला विसरण्याचा प्रयत्न. तो कामाच्या डोंगराखाली स्वतःला गाडून घेतो, मित्रासोबत वेळ घालवतो, तासनतास जिममध्ये घाम गाळतो किंवा एखाद्या नव्या छंदात स्वतःला गुंतवून घेतो. बाहेरून पाहताना तो अगदी नॉर्मल वाटतो. तो हसतो, मस्करी करतो, लोकांमध्ये मिसळतो, पण त्याच्या आत कुठेतरी एक छोटीशी वेदना असते ज्याकडे तो जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो. तो स्वतःला आरशात बघून म्हणतो, बघ मी किती स्ट्रॉंग आहे, मी कोणा वाचून आडलो नाही. पण मित्रांनो थांबा, ही संपूर्ण गोष्ट नाहीये. कारण जी वेदना आपल्याला दिसत नाही आणि जी शांततेच्या पडद्याआड लपवून ठेवली जाते ती सर्वात जास्त धोकादायक असते. आता स्त्रीच्या मनाचा विचार करूया, कारण तिचा अनुभव पुरुषापेक्षा पूर्णपणे वेगळा आणि खूपच खोल असतो. जर तुम्हाला हे विश्लेषण मनाला भिडणारं वाटत असेल तर लाईक बटन दाबायला विसरू नका. स्त्रीची विचार करण्याची पद्धत ही नात्यांमधील ओलाव्यावर टिकून असते. मानसशास्त्रानुसार स्त्रियांसाठी संवाद म्हणजे केवळ शब्दाची फेक नसते, तर ती त्यांच्या भावनिक जोडणीची एक गरज असते. जेव्हा संवाद थांबतो तेव्हा स्त्रीच्या मनात विचारांचं काहूर माजतं. हजारो प्रश्न तिला छळू लागतात. मी काय चूक केली? माझं काही महत्त्वच उरलं नाही का? आपल्यातल्या त्या गप्पा, ते क्षण सगळं खोटं होतं का? त्याला माझ्याबद्दल कधी प्रेम होतं की नव्हतं? यालाच मानसशास्त्रात नाकारले जाण्याची भीती किंवा वेदना म्हटलं जातं. स्त्रीसाठी ही शांतता म्हणजे केवळ अबोला नसून तिला व्यक्ती म्हणून नाकारल्यासारखं असतं. ही वेदना इतकी तीव्र असते की जणू कोणीतरी काळजात खंजीर खुपसला आहे असं तिला वाटतं. सुरुवातीच्या दिवसात ती काय करते? ती तासनतास फोनकडे डोळे लावून बसते, वारंवार मेसेज चेक करते. ती कदाचित आज रात्री तरी त्याचा फोन येईल,
आज तरी तो काहीतरी बोलेल. तिला रात्रीची झोप लागत नाही. मनात सतत एकच चक्र सुरू असतं. कदाचित मी वेगळं काही बोलायला हवं होतं का, मी वेगळ्या पद्धतीने वागायला हवं होतं का. इथूनच मग ती स्वतःला दोषी ठरवायला लागते. मीच काहीतरी चुकले असेल, मीच कमकुवत आहे असं ती स्वतःला समजू लागते. यालाच मानसशास्त्रात स्वतःला दोष देण्याची वृत्ती असं म्हणतात. काही दिवस उलटल्यावर ती स्वतःहून बोलण्याचा प्रयत्न करते. एक छोटासा मेसेज पाठवते, आपण बोलू शकतो का, पण समोरून उत्तर येतं नाही, किंवा आलं तरी केवळ 2 शब्द येतात, आता नको. आणि हे आता नको हे 2 शब्द तिच्या काळजावर नवी जखम करून जातात. आतापर्यंत तुम्हाला काय वाटतंय, स्त्रीला जास्त त्रास होतोय की पुरुष आतल्यात विरघळतोय? कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही कधी अशी जीवघेणी शांतता अनुभवली आहे का. तुमचा अनुभव काय सांगतो मी तुमची प्रत्येक कमेंट वाचणार आहे. तर आतापर्यंत असं दिसतंय की स्त्रीला जास्त वेदना होत आहेत, बरोबर. सुरुवातीच्या काळात हे अगदी खरं आहे. स्त्री ही वेदना लगेच आणि खूप तीव्रतेने अनुभवते. ती रडते, तुटते आणि पूर्णपणे कोलमडून जाते. आता येते मानसशास्त्राचा सर्वात रंजक आणि धक्कादायक वळण, ज्याला आपण वेळेचा खेळ म्हणू शकतो. कारण वेदना फक्त सुरुवातीच्या काही दिवसांवरून मोजता येत नाही. तिची खरी परीक्षा तर वेळ निघून गेल्यावर होते. चला पाहूया पहिल्या 3 महिन्यात नक्की काय घडतं. स्त्रीसाठी पहिला महिना हा एखाद्या युद्धासारखा असतो. पहिल्या आठवड्यात तिला वाटतं की ती या दुःखातून कधीच बाहेर पडू शकणार नाही. प्रत्येक छोटी गोष्ट, एखादं जुनं गाणं किंवा एखादी ओळखीची जागा तिला त्या व्यक्तीची प्रकर्षाने आठवण करून देते. पण दुसऱ्या आठवड्यापासून एक बदल व्हायला सुरुवात होते. ती आपल्या मित्रमैत्रिणीशी बोलते, मनसोक्त रडते आणि आपलं दुःख शब्दातून बाहेर काढते. मानसशास्त्रानुसार जेव्हा आपण आपलं दुःख व्यक्त करतो तेव्हा मनावरचा अर्धा भार हलका होतो. 3-4थ्या आठवड्यापर्यंत ती या परिस्थितीचा स्वीकार करू लागते. कदाचित हे नातं माझ्यासाठी नव्हतंच असा विचार तिच्या मनात घर करू लागतो. महिन्याच्या शेवटी वेदना असतेच, पण तिची तीव्रता कमी झालेली असते. पुरुषाचा पहिला महिना मात्र याच्या अगदी उलट असतो. तो अजूनही स्वतःला कामात, मित्रात किंवा व्यायामात गुंतवून ठेवतो. बाहेरून पाहताना तो अगदी ठणठणीत दिसतो. रात्रीच्या एकांतात कधीतरी आठवण येतेच, पण तो लगेच स्वतःचं मन भरकवटवतो. विचार करून काय फायदा असं म्हणून तो स्वतःला शांत करतो. मी मजबूत आहे, मला कोणाची गरज नाही, या भ्रमात तो वावरत असतो. 2रा आणि 3रा महिना उजळतो तेव्हा स्त्री हळूहळू आयुष्यातून पुढे सरकू लागते. ती नवे छंद जोपासते, नवीन लोकांना भेटते आणि स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करते. मानसशास्त्रात याला धक्क्यातून सावरून स्वतःचा विकास करणं असं म्हणतात. आता दुःख तिच्या आयुष्याचा एक छोटासा भाग उरलेला असतं, ते तिचं संपूर्ण आयुष्य नसतं. पण पुरुष अजूनही त्याच जागी उभा असतो. तो आजही व्यस्त आहे, आजही बाहेरून ठीक दिसतोय, पण आता रात्रीच्या शांततेत त्याला एक अस्वस्थता जाणवू लागते. एक अनामिक रिकामेपणा त्याच्या मनात घर करू लागतो. तरीही तो त्याकडे दुर्लक्ष करतो आणि स्वतःला सांगतो की मी ठीक आहे. आतापर्यंतच्या प्रवासात स्त्री जास्त दुःखी वाटत होती, पण आता ती सावरली आहे. या उलट पुरुष आपल्या वेदनेला जाणीवपूर्वक नकार देतोय. जर तुम्हाला वाटत असेल की पुढे काय होणार, तर लाईक बटन नक्की दाबा, कारण इथून पुढे संपूर्ण चित्र पलटणार आहे आणि वेदनेचा असा चेहरा समोर येईल जो पाहून तुमच्या अंगावर काटा येईल. आता आपण अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे 6 महिने ते 2 वर्षाचा काळ लोटला आहे. 6 महिने उलटून गेल्यावर स्त्री आता बऱ्याच अंशी सावरलेली असते. ती तिचं आयुष्य पुन्हा आनंदाने जगायला लागते. हो, कधीतरी जुन्या आठवणी येतात, एखादं गाणं ऐकलं की डोळे ओलावतात, पण आता ती वेदना सहन करण्याची ताकद तिच्यात आली आहे. तिने आपल्या जखमेचा स्वीकार केला, त्या दुःखाला वाट करून दिली आणि म्हणूनच तिची जखम आता भरून निघत आहे. मानसशास्त्रात याला भावनिक लवचिकता म्हणतात. स्त्रीने आपल्या वेदनेचा धैर्याने सामना केला आणि म्हणूनच ती त्यातून बाहेर पडू शकली. एका वर्षानंतर ती कदाचित एखाद्या नवीन नात्यात असेल किंवा स्वतःच्या सहवासात आनंदी असेल. तिने आता हे मान्य केलं आहे की शांतता तिची चूक नव्हती. पण पुरुषाच्या बाबतीत चित्र अगदी वेगळं असतं. 6 महिन्यानंतरही पुरुष त्या जुन्या दिनचर्येत असतो, काम, मित्र आणि व्यस्तता. पण आता काहीतरी बदलायला लागतं. रात्री जेव्हा तो एकटा असतो तेव्हा त्या आठवणी त्याला जास्त छळायला लागतात. ते एकत्र घालवलेले क्षण, तिचं हसणं, त्या लहान लहान गोष्टी त्याच्या डोळ्यासमोर फिरायला लागतात. कधीतरी त्याच्या मनात येतं की कदाचित मी बोलायला हवं होतं, कदाचित मी माझा अहंकार बाजूला ठेवायला हवा होता, पण आता खूप उशीर झालेला असतो.
ती व्यक्ती आयुष्यातून खूप पुढे निघून गेलेली असते आणि पुरुष आपल्याला मला कोणाची गरज नाही या अहंकारामुळे तिला पुन्हा साधे घालू शकत नाही. मानसशास्त्राचा एक सुवर्ण नियम आहे, जी वेदना व्यक्त होत नाही ती कधीच संपत नाही. पुरुषाने आपल्या वेदनेचा कधीच स्वीकारच केलेला नाही. त्याने ती दाबली, लपवली आणि आता तीच वेदना आतल्या आत विष बनून वाढत आहे. 1-2 वर्षानंतर पुरुष कदाचित दुसऱ्या नात्यात जाईलही, पण जुन्या आठवणी त्याचा पाठलाग सोडत नाहीत. तो नव्या नात्यात पूर्णपणे समरस होऊ शकत नाही, कारण त्याची जुनी जखम अजूनही आतून भळभळत असते. आता यामागचं खरं मानसशास्त्रीय सत्य समजून घ्या. वेदना 2 प्रकारची असते. पहिली असते तीव्र पण तात्पुरती वेदना. ही वेदना एखाद्या अपघातात झालेल्या जखमेसारखी असते. सुरुवातीला खूप जास्त त्रास होतो, पण योग्य उपचार मिळाले की ती वेळेनुसार भरून निघते. स्त्रीला हीच तीव्र वेदना होते. सुरुवातीला ती खूप तडफडते, पण काळानुसार ती पूर्णपणे बरी होते. दुसरी असते दीर्घकालीन आणि न संपणारी वेदना. ही वेदना हळूहळू येते. तिची तीव्रता सुरुवातीला कमी वाटते, पण ती मनातून कधीच जात नाही. ती आयुष्यभर सोबत राहते. पुरुषाच्या वाट्याला हीच दीर्घकालीन वेदना येते. सुरुवातीला तो मी ठीक आहे असं म्हणतो, पण काळ लोटेल तसा हा त्रास वाढत जातो. मानसशास्त्रात याला दाबलेल्या भावनांचा स्फोट म्हणतात. जेव्हा तुम्ही तुमच्या भावना मनाच्या कोपऱ्यात दाबून ठेवता, तेव्हा त्या नाहीशा होत नाहीत, तर त्या सुप्त मनात साचत राहतात. जसं एखाद्या कुकरमध्ये वाफेचा दाब वाढत जावा आणि एक दिवस शिट्टी न होताच त्याचा स्फोट व्हावा, तसंच हे असतं. हा स्फोट कधी भयानक रागाच्या रूपात होतो, कधी नैराश्याच्या रूपात, तर कधी चुकीच्या व्यसनाच्या रूपात. पुरुषाला समजतच नाही की हे सगळं अचानक का होतंय. पण मित्रांनो, हे अचानक नसतं, तर हा त्या शांततेचा परिणाम असतो, जी त्याने वर्षानुवर्षे जपली होती. आता तुम्हाला या प्रश्नाचं खरं उत्तर मिळालं आहे की या शांततेचा सर्वात जास्त त्रास नक्की कोणाला होतो. जर आपण नातं तुटल्यानंतरच्या सुरुवातीच्या काळाचा विचार केला, तर स्त्रीला जास्त त्रास होतो. ती तडफडते, रडते आणि पूर्णपणे तुटून जाते. पण जर आपण संपूर्ण आयुष्याचा किंवा दीर्घकाळाचा विचार केला, तर पुरुषाला जास्त त्रास होतो, कारण त्याची वेदना कधीच पूर्णपणे बरी होत नाही आणि ती कधी व्यक्तही होत नाही. आता प्रश्न येतो की असं का होतं? याचं मुख्य कारण आहे आपली सामाजिक जडणघडण. लहानपणापासूनच मुलगा आणि मुलगी यांना समाजात वावरण्याचे वेगवेगळे नियम शिकवले जातात. मुलींना सांगितलं जातं की तुमच्या भावना व्यक्त करा, रडणं काही चुकीचं नाही, लोकांशी बोला आणि नाती जपा. म्हणूनच जेव्हा एखादी स्त्री दुःखी असते, तेव्हा तिला ते दुःख कसं बाहेर काढायचं हे माहीत असतं. ती रडते, मैत्रिणीशी बोलते आणि यामुळेच ती त्या धक्क्यातून लवकर बाहेर पडू शकते. या उलट मुलांना लहानपणापासून एकच गोष्ट बिंबवली जाते, मर्द बना, मुले रडत नाहीत. भावना दाखवणं म्हणजे कमकुवतपणा आहे आणि स्वतःचे प्रश्न स्वतःच सोडवा. यामुळे जेव्हा एखादा पुरुष दुःखात असतो, तेव्हा ते दुःख लपवायला शिकलेला असतो. त्याला वाटतं की जर मी रडलो किंवा माझं दुःख दाखवलं, तर लोक मला हसतील किंवा कमजोर समजतील. ही सामाजिक विचारसरणी पुरुषासाठी एका तुरुंगासारखी बनते. तो आपल्याच वेदनेच्या कोठडीत कैद होतो, पण कोणालाही त्याबद्दल सांगू शकत नाही. पुरुषाला वाटतं की ताठ मानेनं उभं राहणं हीच त्याची मजबूती आहे, पण खरं तर हे स्वतःच्या आयुष्याचं नुकसान करून घेण्यासारखं आहे. विज्ञानाचा आधार घ्यायचा झाला तर न्यूरोसायन्सचे शोध असं सांगतात की जेव्हा आपण आपल्या भावना व्यक्त करतो, तेव्हा आपल्या मेंदूत काही सकारात्मक बदल होतात. जेव्हा स्त्री रडते किंवा आपलं मन मोकळं करते, तेव्हा तिच्या मेंदूत ऑक्सिटोसिन नावाचं हार्मोन तयार होतो, ज्याला आपण सहवासाचा किंवा प्रेमाचा हार्मोन म्हणू शकतो. यामुळे तिला मानसिक शांती आणि आराम मिळतो. तसेच भावना व्यक्त केल्यामुळे मेंदूचा तो भाग सक्रिय होतो, जो तर्क आणि समजूतदारपणाशी संबंधित आहे. यामुळे स्त्रीला आपली परिस्थिती समजून घेणं आणि त्यातून बाहेर पडणं सोपं जातं. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.